आठवड्यात महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम राबवले गेले। यात सर्वात चर्चेत ठरलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटी दरम्यानचे विविध कार्यक्रम। याशिवाय मुंबई क्लायमेट वीक उपक्रम आणि ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेसारखे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम देखील पार पडले, ज्याचा मुंबईसह महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे। यासह अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या महाविजनच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। भारत फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा, प्रधानमंत्री मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटी दरम्यान विविध कार्यक्रम। देशातील पहिला मुंबई क्लायमेट वीक उपक्रम, तर मुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाचं स्वागत। मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेचं उद्घाटन। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोठा निर्णय, वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती। मुंबई जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 813 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाच्या सूचना। भारत आणि फ्रान्स देशांमधील संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा नवा दर्जा देण्यात आलाय। याची घोषणा मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटी दरम्यान लोकभवनमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला। याशिवाय मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन उपक्रमानिमित्त सायंकाळी भव्य ध्वनीप्रकाश शोचं आयोजन करण्यात आलं होतं। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमानं भारत फ्रान्स मैत्रीचं नवं पर्व उजळून निघालं। यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या। आपल्याला सध्या हवामान बदलाची आव्हानं वाढताना दिसतायत। हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनलाय। यामुळे मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक आहे। याचसाठी मुंबई क्लायमेट वीक या अनोख्या उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। 35 देशातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत। पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे, त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची। जे राज्य वेगानं बदल स्वीकारतील ते भांडवल आणि कौशल्य आकर्षित करतील। महाराष्ट्र या परिवर्तनाचं नेतृत्व करेल, असं फडणवीस यावेळी म्हणाले। यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राची कामगिरी प्रभावी असून राज्याला आणखी 1 लाख पंप देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे। ग्लोबलायझेशनच्या नव्या टप्प्यात विश्वासार्ह जागतिकीकरण ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचं धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होताना दिसतंय। विदेश मंत्रालय, फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन काउन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेचं उद्घाटन मुंबईत करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला। आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील, कोलॅबरेट करतील, नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील। या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील शुभेच्छा दिल्या। भारत आता ग्लोबल साऊथचा आत्मविश्वासपूर्ण आणि विश्वासार्ह आवाज म्हणून उदयास आलाय। ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषद अर्थव्यवस्थांमधील एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते, असं मोदींनी म्हटलंय। यानंतर ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी महत्त्वाची बातमी। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींच्या निधीची घोषणा उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी केली आहे।
ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबत गोडी वाढावी आणि त्यांना पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचं दर्जेदार बांधकाम करावं अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्या होत्या, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। मुंबईसाठी आता एक महत्वाची बातमी आहे। मुंबई जिल्हा वार्षिक योजना 2026-27 साठी वाढीव मागणीसह 813,35,72,000 रकमेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यंत्रणांनी टीम वर्कनी मंजूर निधी हा विहित कालावधीमध्ये 100% खर्च करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। आणि क्वालिटी काम झालं पाहिजे। शेवटी आपली जबाबदारी आहे, आपण पैसे देतो त्यांना आणि पैसे देतो त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे क्वालिटी काम करणे, वेळेमध्ये काम करणे। मुंबईकरांना त्रास होऊ नये ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। लोकप्रतिनिधींची जशी आहे तशी अधिकाऱ्यांची पण आहे। प्रशासन आणि शासन हे दोन्ही एकत्र चालले तरच आपल्याला लोकांना न्याय देता येईल। वंचित घटकांचं जीवनमान उंचावणं व त्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्याकरिता जिल्हा विकास आराखड्यात विशेष भर देण्यात आलाय। या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। या सगळ्या घडामोडींवरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।